नमस्कार सर्वांना, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा आपला ब्लॉग आहे गणपती सिरीजमधला 4था. तर या वेळेला काहीतरी आपण नवीन घेतोय. कारण का तर गेल्या वर्षी पण आपण आपल्या एका मित्राच्या कारखान्याला भेट दिली होती. ते पहिलंच होतं आपलं की गणपती कारखान्याला कुठेतरी भेट द्यायची. तर यावर्षी पण आपण त्याच्या कारखान्याला न चुकता भेट दिली आहे. तर आज आपण आलो आहे त्याच्या इथे आणि गणपती बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली आहे हे त्याच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत. मूर्तीचं कलर काम झालं किंवा बाकीच्या ज्या तयाऱ्या आहेत, रंगरंगोटी कलरिंग वगैरे झालंय की नाही. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याकडचे जे गणपती बाप्पा आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप भारी होणार आहे कारण मला असं आजूबाजूला बघून वाटतंय सगळे बाप्पाच बाप्पा आहेत आपल्याकडे. तर यावर्षी त्याचं पण मनोबळ आणि त्याचा जेवढा आपल्याकडून मदत होईल आपल्याकडून तर तेवढी आपण त्याला मदत करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन तुम्हाला. तर जास्त वेळ न घालवता आपण बघूया. फायनली आपण आलोय आता ओमकारच्या इथे. हा आपला मित्र आहे ओमकार गुरव. गेल्या वर्षी पण आपण ब्लॉग बघितला होता, तो पण डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक देऊ. तर नमस्कार ओमकार. जय शिवराय. गेल्या वर्षीसारखा परत तुझ्या इथे आलोय आणि कधीपासून उत्सुकता होती की नवीन यावेळेला ओमकारकडे काय आहे. म्हणजे बाप्पांचे नवीन लुक झाले किंवा यावर्षी तुझ्या मूर्त्या किती ग्राहक वाढले आहेत आणि आताची गणपती बाप्पाची लगबग किती चालू आहे. तर काय सांगशील आमच्या व्ह्युअर्सला. नमस्कार, मी ओंकार सुनील गुरव, मी स्वामी आर्ट पिंपळगाव म्हणजे पहिल्यांदा शिवेंद्रचं स्वागत करतो. आणि पुन्हा सुद्धा यावर्षी दुसऱ्यांदा म्हणजे यावर्षी सुद्धा तू माझ्या कारखान्याला भेट देण्यासाठी आला आहे. स्वागत करतो. आणि यावर्षी बरंच काही नवीन आणण्याचा प्रयत्न आपण स्वामी आर्टच्या माध्यमातून केला आहे. खरं तर यावर्षी POP बंदीचं सावट होतं तेव्हा मूर्तिकारांवरती, परंतु हे सावट हटलंय गणपती बाप्पाच्या कृपेने दूर झालं आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा त्याच जोशात मध्ये चालू केलं आहे. गणपती कामाला सुरुवात केली आहे. यावर्षी बरंच काय नवीन आहे. कपडावर, डेपरीवर चालू आहे. त्यानंतर डायमंडवर यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये आलो आहे. आणि आपला ग्रामीण भाग असल्या कारणानं थोडा कपडावरला आणि ज्वेलरीवरला थोडंसं प्राईजला वगैरे पुढं व्हायचं आणि त्यामुळे गिरायकांना ते परवडत नव्हतं. परंतु गिरायकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने आपण यावर्षी मार्केटमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी कपड्यावरला जास्त प्राधान्य दिलंस. तुझ्याकडे जर यायचं असेल तर गेल्या वर्षीची व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन मी तुझा त्याच्यामध्ये ॲड्रेस आणि नंबर देणार आहे. तरी पण तू आमच्या व्ह्युअर्सला सांग की तुझ्याकडे जर यायचं असेल तर लोकेटेड चौकवरून म्हणजे आपला तालुका कुठला आहे आणि कसं यायला लागेल. तुम्हाला जर आपल्या स्वामी आर्टला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला चौकला यायला लागेल. मला कुठला होतं चौक गावात. आणि चौकमधून तुम्हाला अर्धा 1 किलोमीटरवरती तुमचं गाव आहे. तुमच्यामध्ये आल्यानंतर माझं नाव कोणी जरी विचारलं किंवा स्वामी आर्टचं नाव विचारलं कारण तर कोण पण इझिली सांगेल. अगदी सोप्या तुम्ही दोन्ही बाजूने येऊ शकता. एक पाताळगंगा लोक मार्केटमध्ये येऊ शकता आणि चौक मार्केटमध्ये. तर धन्यवाद. आपण आता त्याच्याकडून मूर्त्या बघूया की आपली बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली आहे. आपण आलो होतो त्यावेळेला तो पण बाप्पांचं काम इथे चालूच होतं. हे आता काय करतोस तू. आता सध्या फिनिशिंगचं काम चालू आहे. काम असं चालू आहे. ओके. काम कम्प्लीट होऊन होलसेल आता मार्केटमध्ये विकण्यासाठी लोकांना दिले. ओके. एक ऑर्डर जाणार आहे. ओके. आता सध्या रिटेलचं काम आपला जो गाव गिरायक आहे. ओके. म्हणजे ह्या इथं त्या मला असंख्य एवढ्या मूर्त्या दिसत आहेत तर त्याचं काम अजून बाकी पेंडिंग आहे. तरी पण दिवस कमी आहेत आणि काम एक महिना राहिला. एक साधारणतः 34 दिवस की 33 दिवस राहिलेत बाप्पांच्या आगमनाला. आणि बघताय हे बघा अजून पण इकडे दिसत आहेत त्या मूर्त्या रेडी व्हायच्या काय म्हणतात त्याला कदारीवरती आहेत. तर हे बघा ही मूर्ती काय नाव आहे हिचं. लालबागचा राजा. ओके. प्रभावळ. ओके. थोडी वेगळी आहे. ओके. ओके. बघा
जो आहे फर्निचर कोर्स आडवा कोर्स हा यावर्षी सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहे मार्केट. ओके. बाहेर राज्यातून देशातून या मूर्तीची मागणी आहे त्या मूर्तीची. ही मूर्ती पुण्याला चालली आहे आपल्याकडे. ही किती फीट आहे मूर्ती? 3 फुटाची मूर्ती आहे. 3 फुटाची मूर्ती. ओके, ही बघू शकता तुम्ही 3 फुटाची मूर्ती आहे. 5 फुटाची मूर्ती आहे. हे बघा. ग्रामीण भाग असल्यामुळं इतक्या मोठ्या मूर्ती घरामध्ये आपल्याकडे बसवल्या जातात. ओके. त्यामध्ये घरगुती मूर्ती आहे. ही? अजून हिला मागचं वेगळा बॅकग्राऊंड येईल आणि हिची हाईट अजून थोडी वाढते. ओके, म्हणजे प्रभाव हिला येणार आहे, म्हणजे हिची हाईट अजून वाढेल. ही एवढी मूर्ती घरी, आहे आणि दुसरा प्रभाव आला तर 5 फूट. म्हणजे ही एवढी मूर्ती घरी वापर हे याला आहे आपल्याकडे त्याचे ग्रामीण. हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ओके. प्रॉब्लेम येत नाही आणि सगळे कुटुंब एकत्र असतात हा त्यामुळे मोठ्या मूर्ती बसवल्या जातात. हे बघा. आणि ह्या आता तरी अजून ह्या सगळ्या या मूर्ती ऑलमोस्ट सुकलेल्या आहेत. ओके. लोकांची मागणी जास्ती वाढत चालली शेवटच्या पण आपल्याला ऑर्डर घ्यायला लागेल. माल आणायला लागतो. बरं. या मूर्ती ओले आहेत. हा आणि पैसे वगैरे टाकून ओके. रात्री 12 वाजेपर्यंत क्लिअर व्हाईट क्लिअर होतं. हा तो ब्लब खालीच ठेवला असतो. साधारणतः किती वेळ लागतो याला म्हणजे हे करायला, किंवा बॉडी जर काढली? कोळसा टाकला हा तर एकदा टाकलेला कोळसा म्हणजे आम्ही त्याला एक भट्टी बोलतो. ओके. जमिनी भट्टी तेवढे 2 भट्टी. 2 भट्टी 3 भट्टी. एक भट्टी कमीत कमी 5 ते 6 तास चालते. ओके. भट्टी झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा परत कोळसा ऍड करायचा. एक गणपतीला मॅक्सिमम 2 भट्ट्या लागतात. तर हे बघा 12-13 तासामध्ये एक होऊन गणपती जातं. निघून जातो. ओके. म्हणजे ही एक स्वामींची आहे का ती? हे बघा स्वामींच्या लुकमध्ये. हिचं काय वैशिष्ट्य आहे, काय सांगतील? किती फूट आहे ती? ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. ओके. ही पण ऑर्डरची आहे? ही पण ऑर्डर ही मूर्ती रसायनी आहे. ओके. जर स्वामींचं रूप त्यामध्ये आणण्याचं त्याच्यामध्ये आणण्याचं काम केलं. जरी आपण पेंटिंगच्या माध्यमातून त्याला 6 न्यायचं आहे. तर हे बघा या मूर्त्या बघताय तुम्ही. इथे आहे दगडूशेठ, त्यामध्ये दिसतोय. या साईडला दगडूशेठ आहे. त्यानंतर ही मूर्ती सध्या खूप ट्रेंडिंग आहे. ओके. ही मुंबईला ह्या वेळा मूर्त्या जास्त मागणी आहे. आपल्याकडे पण ही मूर्ती चालते. ओके. ही मूर्ती यावर्षी आली गुजरातला. गुजरातमध्ये? अरे बापरे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण तुझं नाव लौकिक होतंय, हे आम्हाला पण बघून अभिमान आहे तुझा. हिला पूर्ण कपडावर आहे. ओके. त्यानंतर ही शारदा गणपती. ओके. मानाची गणपती आहे. हा ही एक त्याच्यामधला एक गणपती मानाचा. मूर्ती आपल्याकडून पुढे लागते. ओके. म्हणजे यावर्षी पुन्हा भरपूर आहे तुझ्याकडे म्हटलं तर. हे बघा हा दगडूशेठचा 3 फूट आहे. हा दगडूशेठ 3 फुटाचा आहे. ओके. तर हा कस्टमाइज आहे. याला पूर्ण म्हणजे ओरिजिनल लुक आणायची गरज. ओके. याला जो कपडा कलर वगैरे आपण मारतो किंवा कपडा ओरिजिनल मारतो तसं हा पूर्ण ज्वेलरी वर्क पूर्ण गोल्डन त्याला करणार आहे तो. ओरिजिनल जसा दगडूशेठ आहे. हे तू म्हणजे डेकोरेशनचं म्हणजे ते खडे वगैरे लावतात ते पण काम तू करतोस? गेल्या वर्षी पण सांगितलं होतं. आता पहिले खडे लावायचे, आता थोडी ज्वेलरीचं पॅटर्न चेंज झालं. ओके. पूर्ण जरा गोल्डन लुक मध्ये ज्वेलरी. ओके ओके ओके. हे बघा हे बघताय बऱ्यापैकी काम त्याचं पण होत आलंय. हे बाप्पा सगळे इथं दिसत आहेत इकडे. ओके. हे बघा त्याला इकडे सुकवलं जातं. या साईडला इकडे सुकायला ठेवलं. ओके. पट्टी टाकून इकडं गणपती सुकवलं जातं. हे बघा बघतो आपण. तर चला आता वरती त्यांनी जिथे पेंटिंग केले तर तिथे जाऊया आपण. आता पेंटिंग केलेले गणपती बघूया. त्या गौराई आहेत ना? या गौरव आहे ही वरती छोटी साईज. ओके. ओके. काय त्यांच्या घरात लेडीज बहुत कमी असतात. ओके. आपल्याला प्रॉब्लेम होतो. हा. लांब असते. ओके. ते 1.5 फुटाची होतात. 1.5 फुटाची. आणि ही 2 फुटाची. ओके. काही लोकांच्या ग्रामीण भागामध्ये गणपती 3 फुटाचे असतात. ओके. गौर जर एकदम छोटी झाली तर ते मॅच होत नाही. बरोबर बरोबर. ही 2 फुटाची. ओके. त्याची प्राइस रेंज वगैरे काय असेल का? साधारणतः जास्ती फरक नाही. फरक आहे त्याच्यामध्ये साईजमध्ये? प्राइस गणपतीच्या कमीच आहेत. लोकांच्या खिशाला परवडला पाहिजे. ओके. सर्वसामान्यांना परवडला पाहिजे त्या हिच्यात आहे. हे बघा तर या गौराई आहेत या वर्षीच्या. त्याच्याबरोबर काम करणारा एक आपला मित्र आहे तो पण, तर त्याच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नाव काय तुमचं? ओके. तू पण ओंकार बरोबरच इथे कामाला असतोस त्याच्याबरोबरच? भाऊ आहेस का तुझा? ओके. म्हणजे आता हे तुम्ही काय काम करताय? तसं ओंकार पॉलिशचं काम चालू आहे. ओके. आणि अजून काय काय वर्क करताय याच्यामध्ये तुम्ही? पॅच कलर करतो. ओके. शाई वॉर्निश. ओके.
म्हणजे सगळी भाऊबंदच तुम्ही एकत्र मिळून एकमेकांना सपोर्ट करताय. अरे वा, ही एक आपली मराठी माणसाला सहजासहजी दिसायला भेटत नाही या गोष्टी, पण काय काय ठिकाणी भेटतात. खरंच सगळे एकत्र मिळून काम केलं तर प्रत्येकाला आधार भेटतो. हे बघा, इथे पण बाप्पाला नवीन रूप भेटतंय, तयार होत आहेत बाप्पा. तर चला जाऊया आपण आता. आणि आपण तिथेच होतो तर एक बाल कलाकार पण आपल्याला भेटलाय, म्हणजे तो त्याचा फावळा वेल शाळेतून आल्याच्या नंतर इथं घालवतो. नाव काय तुझं? तू दादाबरोबर काम करतोस? हां, ओके. इकडे हां, मग तुला गणपती बाप्पा बनवायची आवड कधीपासून झाली? हां, ओके. बरोबर, मदत करायला येतोस म्हणजे आवड आहे तुला, तू पुढे जाऊन पण तू करू शकतोस. बघा, ही बाप्पाची सेवा करण्याची म्हणतात ना एक आवड आहे त्याच्यामध्ये, तर तो जपतो ओमकारच्या माध्यमातून तो पण. आणि छान वाटलं तुझ्याशी पण बोलून. असाच इकडे तिकडे गेम वगैरे पबजी वगैरे न खेळता तू ह्या चांगल्या गोष्टीकडे वळलायस, ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि असाच मदत कर आणि तू पण खूप मोठा हो ओमकारसारखा. तर चल जाऊया आपण आता वरती. आम्हाला अजून दाखवाल ना तुम्ही काय काय अजून गणपती पेंटिंग वगैरे केलेत किंवा काय घेऊन जातोस ना? तर चला जाऊया त्याच्याबरोबर आता आपण आणि बघूया गणपती पेंटिंग कुठपर्यंत आले ती. तर आता आपण आलोय खालून वरती, म्हणजे जिथं त्याचं आता खरं काम जिथं आहे, डिग्रीचं काम 2 महिने राहिलेत. तर वरच्या साईडला आलोय टेरेसवरती. तर हे बघा, बाप्पा दिसतात तुम्हाला इथं रेडी झालेत. काय काय ठिकाणी फिनिशिंग किंवा काय म्हणा कलरिंगचं काम चालू आहे. आणि हे बघा, इकडे या असंख्य मूर्त्या दिसतात तुम्हाला. इकडे तर या साईडला तर मला वाटतं ऑलमोस्ट हे रेडी झालेत ना? हे रेडी झालेत इकडे या साईडला. हे बघा, तर हे सगळे बाप्पा आहेत. आपण त्याला विचारूया अजून. हे बघा, आणि त्यांना हिरे वगैरेचं काम तो नंतर करणार आहे. तर जाणून घ्या ओमकारकडून. आता ह्यावरती किती मूर्त्या रेडी केल्यास आतापर्यंत तू? आता वरती 100च्या आसपास मूर्ती रेडी याच्यामध्ये. आहेत 80च्या आसपास. ओके, म्हणजे या वर्षीची तुझी बुकिंग. आणि आपण आता ह्या आपल्या 50 मूर्ती आज रात्री पुण्याला जाणार आजच रात्री? ओके, म्हणजे रेडी होऊनच ना? आणि आतापर्यंत 50 मूर्ती गेल्या रसाईला. ओके ओके, 20 मूर्ती गेल्या गुजरातला. म्हणजे या म्हटलास तरी गेल्या वर्षीचा आपला 200चा आकडा होता, या वर्षी तर मला वाटतंय त्याच्यावरती पण क्रॉस झालाय. 100% अशीच तुझी मेहनत चालू राहू दे. एखादी मला मूर्ती सांग की बघायचं जरा काय महत्व सांग, म्हणजे कुठला कलर आहे किंवा तू कलरिंग केलंय? ही पेशवामध्ये जाते. पेशवामध्ये जाते का? पुण्या साईडला अशा प्रकारची मूर्ती आहे. ओके आरामात बसली, बाजूला लोड वगैरे. ओके ओके. हे कलरिंग काम वगैरे तुझं तू आणि तुझा हा जो मित्र परिवार आहे त्यांनी सगळ्यांनी केलं, म्हणजे भाऊबंद आहेत त्यांनीच? प्रत्येक स्टेप बाय स्टेप ओके काम निवडून दिलं. ओके. नाहीतर मग सगळं जमलिंग. मला हे मितेश कडून पण ऐकायचं आहे. तो सध्या फ्रंटमध्ये नाहीये, त्याला पण मी त्याची पण बाईट घेईन त्याचा. तर काही म्हणजे आमची जी 7 जणांची टीम आहे. ओके. त्याच्यामध्ये 2 जण वॉर्निश करतात. ओके. शाईच्या आधीची स्टेज. ओके. 2 जण गोल्डन मारतात. हां. 2 जण पॅच कलर म्हणजे जे शाल होतं. हां. फर्निचर. ओके. अशा प्रत्येकाला एक ठरवून नेहमी थांबून. ठीक आहे. तर हा बाप्पा बघितलात. आणि हे पुढचे आता ते ही किती फुटी मूर्ती आहे? ही 2 फुट. 2 फुटी. ओके. अवतारमध्ये आहे. कृष्ण अवतार. आणि त्याच्या पाठीमागची? त्याच्या तर ही कृष्णाच्या याच्यामध्ये अवतारामध्ये आपण मूर्ती बघितली. आणि ही आहे ती? ही जरा सध्या मुंबई साईडला ट्रेंडिंग मध्ये असणारी ओके. मुंबई मूर्ती आहे. हा. आणि आता तिचा ओघ आपल्याकडे पण वाढत चालला. ओके. अशा पद्धतीच्या मूर्ती. अशा मूर्त्या नाजूक मूर्ती. मागे पण त्याच पद्धतीची आहे. ओके. हे बघा, हे बघताय तुम्ही. पहिले आपल्याकडे फक्त दगडूशेठ टिकवाळा, लालबाग. हा, हेच असायचं. मी गेल्या वेळच्या व्हिडिओ. अँटिक पीस. ओके. हा पण लालबागचा राजा इथे. ओके. हे बघा, ह्याच्यानंतर पण तू, कारण व्हिडिओ आपण आता ह्या 1-2 दिवसात टाकतो, म्हणजे आजची तारीख 25 आहे, तर त्याच्यानंतर पण तू ऑर्डर घेणार आहेस की कसं काय? ते तर मी 5-6 दिवसापूर्वीच बुकिंग पूर्णपणे बंद केलं. स्टेटसला टाकली. ओके. पण आता आपले व्ह्यूअर जर खालापूर तालुक्यातले किंवा आमच्या इथले रसायनीतले सांभाळले मूर्ती आता कारखाना बोललं तर एक्स्ट्रा 5-10 मूर्ती ठेवा. ओके. कारण कोण इमर्जन्सी कधी एखाद्या कुटुंबाचा प्लॅनिंग होतो काय. ओके. बरोबर, भेटून जातील ना त्यांना. ओके. जरी त्यांना वाट पाहिजे असेल तर हां, आपण देऊ शकतो. देऊ शकतो. जास्ती प्रमाणात म्हणजे क्वांटिटी क्वांटिटी असेल तर नाही.
तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे हे सगळे बाप्पा आहेत. त्या साईडला तिकडे मितेश आहे, त्याशी पण बोलूया आपण थोड्या वेळात. हे बघा हा कोणता आहे रे? युनिक आहे काहीतरी वेगळं यावर्षी नवीन. हा त्याला खाली चाफ्याचं फुल दिलं. ओके. आणि त्याच्या पाठीमागचा कोळी कोई लूक आई एकविरा. अरे वा. चिंबोरी आहे कधी खाली. अरे वा. हा मासा आहे. हे बघा म्हणजे काहीतरी एक वेगळा लुक दिलाय. बघू शकतो तुम्ही. हा स्टार्टिंग झाली आहे. ओके. हे बघा एवढ्या असंख्य मूर्त्या आहेत त्याच्याकडे रेडी पोझिशन मध्ये. हे बघा दगडूशेठची क्रेज त्याच्या इथे गेल्या वर्षी पण दगडूशेठच्या मूर्त्या होत्या, त्याच्याकडे भरपूर खप जातो दगडूशेठचा. हा ही खाली मगाशी मूर्ती रेडी झाली होती त्यापेक्षा ही थोडी डिफरंट आहे. ओके. खाली जी मूर्ती होती तिला हा. कळस नव्हता. हा तिला मुकुट आहे. ओके. हिला डोक्यावरती मुकुट आहे. 1.5 फूट आहे काही. ओके. साधारणतः किती ते किती फुटापर्यंत तुझ्याकडे गणपती आहेत? आपल्याकडं तसं बघितलं तर म्हणजे 1 फुटाची मूर्त्या कमी प्रमाणात चालतात, मग ते मी शक्यतो ठेवत असतो. ओके. कमीत कमी 1.5 फूट आणि जास्तीत जास्त आता यावर्षी 11 फुटापर्यंत म्हणजे सस्पेन्शन मजल मारलेस. ओके बॅक साईडवर ठीक आहे चालेल सर. ठीक आहे. 11 फुटापर्यंत मूर्ती आहे. ओके. एक ऑर्डर पण होती मला हा. ग्रँड रोडची. ओके ती पण मूर्ती आपल्याकडे येणार होती, पण काही ओके. प्रॉब्लेम नाही एवढं ट्रॅव्हलिंग तुला तिकडे मूर्ती पोहोचवणं म्हटलं पण ते जिकरीचं काम आहे. पीओपी बंदी असल्यामुळं मूर्ती मुंबईमध्ये एंट्री करून एंट्री कर. हा त्याची पण एक ठीक आहे. देवाच्या कृपेने POP वरची बंदी पण हटली आहे. सगळ्या मूर्तिकारांचं त्याबद्दल खरंच एक कौतुक करा म्हणा. सरकारचं पण कौतुक करायला लागेल की ऐनवेळी गणपती मूर्तावर आले असताना लवकर त्यांनी बंदी उठवली आणि सगळ्या कलाकारांना सपोर्ट केला. कारण POPच्या मूर्ती जर तुम्ही अगोदर निर्णय झाला असतात तर ते बरं झालं असतं, पण सगळ्यांना आता जल्लोषाचं वातावरण आहे. हे बघा आपण बघतोय आणि ह्या सगळ्या मूर्त्या रेडी झाल्यात. तर चला अजून बघूया त्याच्या इथे आपण काय कसं आहे मूर्त्या. हे बघा हे झालं. हे तुझे बॉडी घासकाम केल्याच्या नंतर जातं हे पेंटिंग. याला फक्त जो स्टार्टिंग म्हणजे त्याला शाल होतं. ओके. रोडचा कलर, बॅकग्राऊंड, फर्निचरचा कलर ते होणार. त्यानंतर शेडिंग वगैरे होईल, त्यानंतर आखणी होणार. ओके रेडी झाले. ही पण ही दाखव जरा ओपन करून मूर्ती. मस्त वाटते. हा हो वाव. नक्षीकाम पण ओरिजिनल कपडा मारायचं आहे तुला. ओके. ती किती फूट आहे? 2 फूट. कशावरती चौरंगच ना इथं? कारण चौरंग. ओके. आपल्या गेल्या व्हिडिओत आहे या चौरंगाच्या मूर्त्या आहे बघा. मस्त बाप्पाची मूर्ती वाटते. ही ऑर्डरची आहे पण बुक झालेलं आहे आपण. ओके गेलेले आहेत. या साईडला बघतो आपण आता पेंटिंगचं काम चालू आहे. तसंच भाऊ मितेश तर पेंटिंगचं काम करतो. नमस्कार मितेश. ते शिवराय काय करतो तू इथे आता? काय चालू आहे तुझं? पेंटिंगचं काम करतोय. ओके. हे म्हणजे तू गणपतीला कलरिंग काम चालू आहे तुझं. ओके. तू पण त्याला सपोर्ट करतोस किती वर्षापासून तरी साधारणतः? तिसरं वर्ष. ओके. तुला पण या छंदाची कशी काय म्हणजे आवड कशी काय निर्माण झाली? ओके. सपोर्ट करू. बरं आहे. हात घरातलेच लागतात, त्याला पण मदत होते आणि तुला पण एक काय म्हणतात. ओके. या गोष्टीत तू कल देतोय सध्या. बरं आहे.
असेच सपोर्ट करा एकमेकांना आणि पुढे जा. तर हे बघा ह्या बाप्पांना तो कलरिंग करतोय. बाप्पांची मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा हे डोळ्यांचं नक्षीकाम तुम्ही बघताय तर असं वाटतंय की बाप्पा आपल्याशी बोलतोय. एवढं नक्षीकाम त्यांचं भारी आहे. तर आलात तर नक्की विजिट करा त्याच्याला. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देईन. कारण एकदम पेंटिंग पण खूप छान आहे. म्हणजे असं पण नाही की जास्त डायरेक्टली आहे. तर तुम्ही बघू शकता या साईडला अजून तुम्हाला मी दाखवतो त्याचं नक्षीकाम. हे बघा एकदम डोळे एकदम बोलके वाटतात. हे बघा इथे त्या साईडला पण बघा हे नक्षीकाम बघा किती सुरेख आहे. बोलके डोळे आणि बाजूला पण शेडिंग त्याने मस्त मारलं. हे बघा इथे सुबक एकदम जसं काय बाप्पा आपल्याशी डोळ्याच्या ह्याच्यातूनच बोलतो असं वाटतं. हे बघा. तर मी ओंकार तुला विचारायचं मला की तुझ्याबरोबर इथे किती हा ब्राक म्हणजे किती जण तुझ्याबरोबर काम करतात आता? किती जणांची टीम आहे तुझी? ओके ओके हां ओके हां नाही म्हटलीस तरी तुझी 5-6 जणांची तरी टीम आहे. आणि एंडिंगला बहिणी वगैरे येतात. ओके म्हणजे श्रद्धा वगैरे पण येते तुला मदत करत? मुलीला आपले जवळचे आर्टिस्ट आहेत. ओके मदत करायला म्हणजे एवढा लांबून. अरे बापरे ही आवड पाहिजे. म्हणजे कलंबोलीपासून नाही म्हटलंस तरी आपली एक 12 ते 15 किलोमीटर असेल जास्त. पण त्यांना त्यांच्या गावाला तसा हा तुला मदत करायला येतात. ओके बरं आहे. हे बघा बघताय आपण त्याच्याकडच्या बऱ्यापैकी मूर्त्या आपण आता कव्हर केल्या. ह्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर जसं मी तुम्हाला मागाशी बोललो की तुम्हाला जर लागणार असतील तर लवकरात लवकर सांगा. त्याच्याकडच्या पण असंख्य अशा मूर्त्या आहेत त्या बुकिंग झालेल्या आहेत. तुम्हाला जर तुमच्या घरातला बाप्पा जवळून पेन हमरापूरवरून जर नसेल न्यायचा म्हणजे कारण तिथं काय असतं ट्रॅफिक असते खूप 2 दिवस त्यांना गेलं बघ. तर काय होतं की आपण ज्या वेळेला गणपती 1-2-3 दिवसावरती आला की आपण काय करतो त्यावेळेला गणपती बाप्पा बघायला जातो. आणि त्यावेळेला पेन अमरापूरला खूप गर्दी असते. ट्रॅफिकच्यामुळे काही जण वैतागतात. तर अशाला तुम्हाला एक पर्याय म्हणून मी तुम्हाला एक पर्याय सुचवतो की कुठे लांब न जाता आपल्या इथेच खालापूरमध्ये तुपगावमध्ये तुम्हाला मूर्त्या भेटणार आहेत. आपल्या मित्राचंच शॉप आहे स्वामी आर्ट्स म्हणून. तर एवढा ट्रॅफिकमध्ये तिचं नाव वैतागतं म्हणजे असं नाही म्हणणार की तिकडे जाऊ नका. तर तुम्हाला मी इझिली पर्याय देतो इथे तुपगावमध्ये. साधारणतः एक तुम्हाला आपल्या रसायनीपासून 15 ते 20 मिनिटं लागतील. इथून तुम्ही सुबक बाप्पा तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. आणि प्राईस पण एवढी नाही आहे की ती तुम्हाला ते अफोर्डेबल आहे. बाप्पांच्या 101 मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील. तर नक्की त्याच्या कारखान्याला व्हिजिट करा. आपलाच मित्र आहे ओंकार गुरु म्हणून. तर त्याला नक्कीच सपोर्ट करा. गेल्या वर्षी पण आपण त्याची व्हिडिओ बनवली होती भरपूर जणांपर्यंत गेली होती. आणि यावर्षी आपल्या पण व्हिडिओच्या माध्यमातून जर त्याच्यासाठी काय आपण थोडंफार मदत करणार असेल तर ते आपण करू. आणि जशा मी बाप्पांच्या मूर्त्या झाल्या तशा मी त्याचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला काय क्वेरी असेल किंवा जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर एक तरी टेक्स्ट तरी करा किंवा त्याला मेसेज वगैरे केला तरी चालेल. कॉन्टॅक्ट नंबर मी देईन. आणि धन्यवाद. फोटोपेक्षा इथे ओके म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये ती क्वालिटी आपल्याला समजून येत नाही व्हिडिओमध्ये समजून येत नाही. 200-250 कॉल करतात. इझिली अवेलेबल आपण त्याच्यासाठी होऊ शकत नाही कारण ते सध्या वेबसाईट महिना राहिला आहे. तर नक्की व्हिजिट करा. आणि आपला व्हिडिओ जर आजची आवडली असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला बोलवलंच त्याबद्दल तुझा धन्यवाद. आणि असं तुला कंटिन्युअसली आम्ही दर वर्षानुवर्ष आता आपला हा पूर्ण टेरेस भरला पुढचा उद्या सगळं भरू दे असं तुझा व्यवसाय परत वाढू दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि ब्लॉग आवडला असेल तर शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही बघितलंच इथपर्यंत आलात म्हणजे तर शेअर करायला विसरू नका. लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद तुला एकदा पुन्हा एकदा. आणि आपण आता इथे आपला ब्लॉग एंड करतोय. जय शिवराय. ह्या वर्षी त्याच्याकडं म्हणजे गेल्या वर्षी 2 मोठ्या मूर्त्या होत्या. एक मूर्ती होती मोठी आणि यावर्षी आता 2 झाल्यात. आम्ही तुम्हाला लूक रिलीज नाही करत कारण तो आमच्या रसायनीकरांची आणबान शान म्हणजेच रसायनीचा राजा आहे ना. तर किती फुटी हा? 11 फुटापर्यंत जातो. म्हणजे छोट्या एवढा कारखान्याला तुझ्यासाठी नवलच आहे 11 फुटी. आणि ती किती फुटी आहे त्या साईडचा दाखवतो तो? ओके
त्यांचा गणपती आहे जुना गणपती. यावर्षी 7 वर्ष झालं. ओके आपल्याकडे 6 मुलं. ओके, म्हणजे ह्याच्या कारखान्यातलं ह्या ज्या आश्चर्याच्या 2 मूर्त्या आहेत त्या बघा. ही एक आहे, तिचा मी लुक तुम्हाला रिलीज नाही करत कारण तो एक काय म्हणतात त्याला, मोठे जे सस्पेन्स असतात मोठ्या मंडळांचे ते नंतर रिलीज करतात. या 2 मूर्त्या आहेत तुम्ही इथं बघू शकता. अभिनंदन तुला खरंच. असंच तुझा व्यवसाय, म्हणजे व्यवसाय नाही म्हणता येणार, तुझी कला तुझा आवड तू जपत राहा, हेच माझं सांगणं आहे. आणि याच्यापेक्षा अजून तुला पुढच्या वर्षी मोठ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या भेटू देत. तर खरंच धन्यवाद. चल निघतो आता मी पण. थँक्यू सो मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. करायला विसरू नका.